मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आशुतोषच्या हाताला लागल्यामुळे अरुंधती गाडी चालवते, तर आशुतोष तिच्या शेजारी बसतो. तेव्हा अरुंधती आशुतोषला सांगते, आजकाल पुरुष जसे उत्तम स्वयंपाक करतात ना, तसंच बायकासुद्धा उत्तम गाडी चालवतात, सर्व काही नियम पाळतात आणि पुरुषांशी स्पर्धा न करता गाडी चालवतात. आपलं अजून एक वर्चस्व कमी होईल म्हणून पुरुष बायकांच्या गाडी चालवण्याला नावं ठेवत असतात. मी तुम्हाला आव्हान देते, तुम्ही मला माझ्यासारखी गाडी चालून आणि पार्क करून दाखवा. तर तेव्हा आशुतोष लगेच माघार घेतो. तर दुसरीकडे अनिरुद्ध संजना लंच करण्यासाठी हॉटेलमध्ये थांबतात. तर अनिरुद्धचं लक्ष रस्त्याकडेच असतं. तेवढ्यात त्याला आशुतोषची गाडी दिसते. तर अरुंधतीला गाडी चालवताना पाहून अनिरुद्धला मोठा धक्काच बसतो. त्याचा चेहरा पूर्णपणे उतरतो. तर इकडे आशुतोष अरुंधतीला तू एकदम उत्तम गाडी चालवतेस म्हणून सांगतो व आलीच आहेस तर आईला भेटून तरी जा असा आग्रह करतो. त्यावर अरुंधती होकार देत आतमध्ये जाते. तेव्हा सुलेखा तिला पाहून खूपच खुश होते. तर तेव्हा आशुतोष माझ्याकडे लक्ष नाही, फक्त अरुंधतीकडेच आहे म्हणून सुलेखाला चिडवतो. त्यावर सुलेखा सांगते, माझं तुझ्याकडेही लक्ष आहे. ते पट्टी लावलेलं बोट मला दिसत आहे व काय नवीन उद्योग करून ठेवलास असं आशुतोषला विचारते. तेव्हा आशुतोष लहान मुलासारखं गाडीचा दरवाजा लावताना माझ्या बोटाला लागलं, खूप रक्त आलं होतं असं सुलेखाला सांगतो. ते पाहून अरुंधती खूप मोठ्याने हसते. तर आशुतोष रागाने हसायला काय झालं असं विचारतो. तेव्हा अरुंधती हसतच सुलेखाला सांगते, यांनी केवढा आरडाओरडा केला, स्वतःचंच रक्त पाहून त्यांना चक्कर यायला लागली होती. एवढंसं तर लागलं होतं. तेव्हा सुलेखाताई अरुंधतीला सांगतात, याच्या जन्माच्या वेळी मला मुलगी हवी होती, परंतु इमोशनल असण्याच्या बाबतीमध्ये याने माझी ती इच्छा पूर्ण केली. तेव्हा ते ऐकून अरुंधती पुन्हा हसत सांगते, हे घाबरतात पण केवढे. त्या दिवशी ऑफिसमध्ये एक झुरळ दिसलं तर उड्या मारायला लागले. मी धीट म्हणायचे यांच्यासमोर. तेव्हा आशुतोष बोलतो, लगेच वर्गीकरण करण्याची गरज नाही. पुरुषाला भीती वाटू शकत नाही, पुरुष रडू शकत नाही, गुलाबी रंगाचा शर्ट घालू शकत नाही, मालिका बघू शकत नाही असं काहीच नसतं. असतात काही पुरुष हळवे, त्यांना भीती वाटू शकते, रडायला पण येऊ शकतं. तेव्हा अरुंधती नाटक करत माघार घेते व माझं चुकलं असं बोलते. त्यानंतर अरुंधती चहासाठी नकार देत घरी जाण्यासाठी निघते. तेव्हा सुलेखा अरुंधतीला सांगते, उद्याचा इव्हेंट एकदम छान होणार, तुझा अल्बम लोकांना खूप आवडणार, उद्याचा दिवस तुझ्यासाठी अविस्मरणीय असणार आहे. ते ऐकून अरुंधती खूपच खुश होते व आशुतोषला हाताची काळजी घेण्यासाठी सांगून तिथून निघून जाते. तेव्हा अरुंधतीचा ओरडा मिळाला म्हणून सुलेखा आशुतोषला चिडवत असते व आत्ता ना नितीन इथे असायला हवा होता असं बोलते. तेव्हा त्या नितीनमुळे तू पण वात्रट व्हायला लागली असं आशुतोष सुलेखाला सांगतो. तर दोघे पण खूपच खुश असतात. त्यानंतर दुसरीकडे गौरी आणि ईशा अरुंधतीवर साड्या ट्राय करून पाहत असतात. तेव्हा फायनली एक रेड कलरची साडी सर्वांना आवडते. तर इकडे अनघा शोच्या अँकरिंगसाठी स्क्रिप्ट पाठ करत असते. त्यानंतर गौरी ईशा अरुंधतीला उद्या कसं तयार व्हायचं असं सांगत असतात. तर तेव्हा यश बोलतो, आई अनकम्फर्टेबल होईल असं तुम्ही काही करू नका, तिला रिलॅक्स वाटलं पाहिजे. त्यावर ईशा सांगते, तेवढं आम्हाला कळतं, तू फक्त अनघाची प्रॅक्टिस घे. तेव्हा अनघा सर्वांसमोर अँकरिंग करून दाखवते. तर सर्वजण टाळ्या वाजवतात. तर तेव्हा विद्याताई अरुंधतीला तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, सगळं काही छान होणार म्हणून सांगतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळी विमल कांचनला चहा देते व अजून काय काय कामं करायची पटकन सांगा असं बोलते आणि मला सगळी कामं पटापट उरकायची आहे. दुसऱ्यांच्या घरी पण लवकर जाणार, संध्याकाळी तर मी सुट्टीच घेतली आहे असं कांचनला सांगते. तर तेव्हा कांचन एवढी कसली घाई आहे असा प्रश्न विमलला करते. तेव्हा विमल कांचनला सांगते, मला वहिनींच्या कार्यक्रमाला जायचं आहे, मला वहिनींनी बोलवलं आहे, माझ्या नावाची तिकीटं पण ठेवली आहेत, मी मस्त तयार होऊन जाणार. तेव्हा ते ऐकून कांचनचा चेहराच पडतो. त्यावर आप्पा विमलला त्यांनी आपल्यासाठी VIP पासेस ठेवले आहेत असं बोलतात.
तर कांचन अजूनच चिडते. तेवढ्यात अनिरुद्ध तिथे येतो व संजनाला चहासाठी आवाज देतो. तेव्हा आप्पा अनिरुद्धला संजना सकाळीच ऑफिसला गेल्याचं सांगतात. तर अनिरुद्ध बोलतो, इव्हेंट तर संध्याकाळी आहे ना, एवढ्या लवकर जाण्याची काय गरज होती. तेवढ्यात अभि तिथे येतो व अनघाला सांगतो, आज संध्याकाळी आपल्याला रोहितकडे जायचं आहे, कारण आज तो US ला चालला आहे. तेव्हा अनघा, आज ताईचा इव्हेंट आहे, मला यायला जमणार नाही, उलट तूच इव्हेंटला चल असं अभिला सांगते. त्यावर अभि रागाने मी येणार नाही असं बोलतो. तर अनघा मी अँकरिंग करणार असल्याचं सांगून रोहितकडे जाण्यासाठी स्पष्टपणे नकार देते. तर अभि टिफिन न घेताच रागाने निघून जातो. तेव्हा आप्पा अनघाला सांगतात, ज्याला यायचं तो येईल, मी लगेच मस्त तयार होतो. व अविनाश कुठे आहे असं विचारतात. त्यावर अनघा, अविनाश काका आणि यश ऑलरेडी मदत करण्यासाठी पुढे गेल्याचं आप्पांना सांगते. तर आप्पा खुश होत तयार होण्यासाठी जातात. तर तेव्हा कांचन अनिरुद्धला, मला त्या अरुंधतीच्या अल्बमबद्दल ऐकून आणि तिचं कौतुक ऐकून कंटाळा आल्याचं सांगते. त्यावर अनिरुद्ध कांचनला सांगतो, हल्ली राजरोसपणे भर रस्त्यात उभं राहून काय काय चाललेलं असतं, तुला ते बघवणार पण नाही. मी कालच त्यांना बघितलं, अरुंधतीने तर लाजच सोडली आहे. परंतु आप्पांना हे सर्व दिसत नाही. अरुंधती महापोचलेली बाई आहे. आता अल्बम हिट झाला नाही तर दोघे पण तोंडावर पडणार आहेत. तेव्हा कांचन सांगते, तेच होणार आहे. अल्बम कसला, नुसतं निमित्त आहे. तर दुसरीकडे गौरी ईशा इव्हेंटसाठी रांगोळी काढत असतात. तर यश त्यांचं कौतुक करतो. तेव्हा अविनाश गुलाबाची फुलं घेऊन येतो व एक ईशाला देतो. तेवढ्यात आशुतोष नितीन पण तिथे येतात. तर आशुतोष अविनाशला मदतीसाठी थँक्स बोलतो. तेवढ्यात प्रेस कॉन्फरन्सवाले पण तिथे येतात. तर आशुतोष त्यांना आतमध्ये पाठवतो. तर इकडे संजना इव्हेंटसाठी सर्व तयारी करून घेत असते. तेव्हा नितीन संजनाला सांगतो, सगळं काही दोनदा चेक करा, लास्ट मुव्हमेंटला काही प्रॉब्लेम नको. त्यावर संजना होकार देत आपल्या इव्हेंटची चर्चा होणार असं बोलते. तेव्हा आशुतोष, अरुंधती अजून आली नाही का असं संजनाला विचारतो. तर संजना नकार देते. तेवढ्यात अरुंधती मस्त तयार होऊन तिथे येते. तर आशुतोष वेड्यासारखं तिच्याकडे पाहतच राहतो. अनघा अरुंधतीला सर्व सेट करून देत असते. तेवढ्यात संजनाचं लक्ष अरुंधतीकडे जातं. तेव्हा तिला धक्काच बसतो. अरुंधतीचं सुंदर रूप पाहून तिचाही जळफळाट होतो. तेव्हा संजना आशुतोषकडे पाहते. तर आशुतोष एकटक अरुंधतीकडे पाहत असतो. तेव्हा नितीन आशुतोष जवळ जाऊन त्याला सावरतो आणि संजना बघत असल्याचं सांगतो. त्यानंतर अरुंधती समोर येते. तर आशुतोष तिच्याशी बोलत असतो. तेव्हा संजना विचार करते, आशुतोष केळकर, मी काय बोळ्याने दूध पिते असं वाटतं का तुला? तुझं प्रेम किती उतू चाललंय ते सर्व मला दिसत आहे. परंतु मी अरुंधतीला हे सहजासहजी नाही मिळू देणार. आज शेखरने स्टँडी म्हणून मला जेव्हा उभं केलं तेव्हा तुला खूप हसू येत होतं ना? अरुंधती, आजकाल तुला खूप माज आला आहे, परंतु आज तुला कळेल सेलिब्रिटी होणं किती कठीण असतं ते. असा विचार करत संजना अनिरुद्धला फोन करून इव्हेंटला येण्यासाठी खूप आग्रह करते. परंतु अनिरुद्ध नकार देतो. त्यावर संजना, माझ्यासाठी नको, परंतु तुला तमाशा बघायला आवडतो ना, तो बघायला ये असं सांगते व फोन बंद करते. त्यानंतर संजना पत्रकारांना पैसे देऊन अरुंधतीला कोणते प्रश्न विचारायचे ते सांगते. मित्रांनो, पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब